आपदा मग उनील माझ्या प्रिदा पहा एकदा जाऊनी. काय महाराज, आता ज्यावेळेस ऋषी पत्नी असणाऱ्या ब्राह्मणांच्या पत्न्या भगवंताला शरण गेलेल्या आहेत आणि देवाने भगवंताने सांगितलं माझी तुम्ही घराकडे जा. पण म्हणजे महाराजच्या स्त्रियांना भीती वाटायला लागली, ती बोलायला लागली देवा आता एकदा म्हणजे आम्ही तुमच्याकडे शरण आलो, आता तुमचे चरण कधी सोडणार नाही आणि तुमच्या चरणापासून भगवंत आम्हाला दूर ढकलू नका. पण भगवान परमात्मा सांगायला लागले माझ्या शब्दावर विश्वास ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर घराकडे गेला तर तुमचे मालक असणारे तुमच्यावर रागावणार नाही बरं का, तुमचा ते स्वीकार करतील, कारण माझ्या शब्दामुळे साठी तरी तुम्ही घराकडे जा असं बोलू लागले. हरी वचनी विश्वास ठेवून परतल्या सकळ द्विज कामिनी हरीच प्रदक्षिणा करूनी पुढती चरणी लागती. का महाराज एकदा भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या स्त्रिया असणाऱ्या ब्राह्मणाच्या पत्न्या पुढापली त्या ठिकाणी भगवंताला साष्टांग दंडवत घातलेले आहे, चरणावर मस्तक ठेवलं, पुन्हा प्रदक्षिणा घालू लागल्या आणि त्या ठिकाणी काय करतात कृष्णा लागी त्या दिला प्राण ती हरी रूपे गेली मिळून जैसे सागरी ऐके झाले लवना नाही परतो नाले ते. महाराजाचा सर्व स्त्रियांची ही कथा झाली, पण ज्या महिलेनं भगवंतासाठी आपला प्राण अर्पण केला, देह जावो अथवा राहो भगवंताच्या चरणी दरड भाव होता महाराज. म्हणून ज्या माईने आपला प्राण त्याग केला तिथे असणारी जी काही प्राणज्योत होती महाराज ती भगवंताच्या हृदयामध्ये लीन झाली, भगवंताच्या रूपामध्ये मिसळली महाराज. आता पुन्हा जन्म नाही मरण नाही आणि म्हणजे मोक्षाची प्राप्ती तिला झालेली आहे. अशा प्रकारचं कथा होऊ लागली. गोविंदाची लीला गात द्विज पत्न्या परतल्या समस्त ब्रह्मानंदे त्या डुलत हृदय दृश्य पदार्थ दिसेना. महाराज दर्श्य पदार्थ दिसेना म्हणाले. आता ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचं दर्शन झालं तर म्हणजे त्या ठिकाणी सर्व देही भगवंताचं चिंतन दिसू लागलं बरं काय, आणि सर्व ब्रह्मांडामध्ये भगवंताची मूर्ती दिसायला लागली. आता दुसरा पदार्थ म्हणजे त्यांच्या डोळ्याला दिसत नव्हता आणि अशा अवस्था झालेल्या ऋषी पत्न्या परत येऊ लागल्या. हरी नामाचा गायकुनी गजर अनुतापले सकळ विप्र मनती कृष्ण पूर्णावतार वेद श्रोती बोलती. बरोबर महाराज ज्यावेळेस ऋषी पत्न्या परत आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ऋषी असणारे ऐकायला लागले महाराज, तर त्या स्त्रिया भगवंताच्या नावाचं चिंतन करायला लागल्या, जय जयकार करायला लागल्या. आणि ज्यावेळेस आपल्या पत्नीच्या मुखातून भगवंताचं चिंतन ऐकलं महाराज तर त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. त्याला वाटायला लागलं आपण म्हणजे पूर्वी शास्त्र पुराणात ऐकलो कृष्ण परमात्मा पूर्ण अवतार आहे, बरोबर मायेवर काय, म्हणून त्या ठिकाणी पश्चाताप झाला आणि समोर काय करतात मोडामी दुराभिमानी अवतरला कैवल्य दानी नृपजे अनुताप कदामनी गेलो गुरुनी मायेने. ब्राह्मणाला वाटायला लागलं आम्ही म्हणजे अहमतामध्ये भरून गेलो बरं काय, ह्या अभिमानाने आम्ही नागवलो कारण आम्हाला भगवंत कळाला नाही. आता माणसाला अभिमानाने या ठिकाणी कधी कधी वेडावतो महाराज, म्हणून ब्राह्मण म्हणायला लागले आम्हाला सुद्धा आमच्या विज्ञानाचा अभिमान झाला. आता काही लोकांना विद्वतेचा अभिमान असतो, काही लोकांना आपल्या दर्याचा अभिमान होतो, कोणाला म्हणजे आपल्या रूपाचा अभिमान होतो बरं काय. म्हणून ब्राह्मण म्हणतात आम्हाला एक आमच्या विद्वतेवर अभिमान झाला, आम्ही सगळं काही जाणणारे आहोत, पण खरा भगवान परमात्मा आता तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी या न्यायप्रमाणामध्ये भगवान जवळ आहे पण आम्ही देवाला विसरलो. स्त्रियाने घेतले कृष्ण दर्शन विरुद्ध कायामी पडून आषडृणी नागविले पूर्ण जग जीवन ओळखू. म्हणून महाराज जग जीवन न ओळखू म्हणाले महाराज. आता आमच्या
पत्नी असून आमच्या स्त्रियांनी काय केलं म्हणजे मोक्ष प्राप्ती साधली बरं काय. ज्यांनी भगवंताची प्राप्ती घडवून आणून घेतली, ज्यांना म्हणजे भगवंताचं चिंतन झालं, भगवंताची प्राप्ती झाली, दर्शन झालं बरं काय. पण म्हणजे आम्ही एवढे विद्वान असून सुद्धा या अभिमानामध्ये आम्ही लागवलो. आता कधी कधी तसंच होतं महाराज, किती जरी शहाणा व्यक्ती असला तरी म्हणजे त्या अभिमानाने त्या ठिकाणी वेळावल्या जातो बरं काय. पण माईचं जर ऐकलं तर कधी कधी हित होतं महाराज संसारामध्ये सुद्धा. आणि म्हणजे एकदा असंच झालं, बळीराजा असणारे त्या वामनाला शरण गेले. वामनाला 3 पावलं पृथ्वी दान दिली. वामन अवतार असणारा भगवंताने 2 पावलात पृथ्वी आटली. 3रं पाऊल मध्ये त्या ठिकाणी विचारलं बळीराजाला कुठे द्यावं. आता स्त्रीचा सल्ला परमार्थामध्ये नसावा म्हणतात, पण त्या ठिकाणी बळीराजाची पत्नी धावत आली आणि सांगितलं, मालक म्हणजे आता काय करता. बळीराजाने विचारलं म्हणजे तुझं काही इथे चालत नाही. पण त्या बाईने सांगितलं, महाराज हा नाशिवंत देह आहे, आता म्हणजे देह समोर करा, आपलं मस्तक म्हणजे त्या भगवंताच्या समोर करा, तर म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणून या ठिकाणी ब्राह्मणाला वाटायला लागलं, खरंच म्हणजे आमच्या स्त्रियांचं या ठिकाणी सार्थक झालं. आम्ही म्हणजे जर त्यांचं ऐकलं असतं तर आमचा सुद्धा उद्धार झाला असता. लोका सांगो करा भजन, आम्ही मंद भागे भजनहीना. पूर्ण ब्रह्मानंद श्री कृष्ण ध्यान भजन नाडलो. म्हणून महाराज ब्राह्मण बोलायला लागले, आम्ही लोकांना ब्रह्मज्ञान सांगितलं बरं काय. आतापर्यंत आमचा ब्राह्मणाचा धर्म म्हणजे जगाला ब्रह्मज्ञान सांगणे, सगळं काही विद्वता म्हणजे आमच्याकडे होती. पण म्हणजे आम्ही त्या ठिकाणी वेळावलो. आम्ही म्हणजे सगळं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत असताना सुद्धा त्या ठिकाणी आमची मती असणारी कशी झाली तर अहमदामध्ये आम्ही भरून गेलो. कारण आम्हाला एक अभिमान निर्माण झाला आणि या अभिमानामुळं आमच्या स्त्रियांनी म्हणजे भगवंताचं चिंतन केलं, भगवंत स्त्रियांना प्राप्त झाला. पण म्हणजे आम्ही या ठिकाणी भगवंतापासून दुरावलो म्हणतात. श्रेयासी म्हणती धन्य तुमचे जिने तुम्हावरी कृपा केली. नारायणे व्यर्थ काय करुणे शास्त्र भाषणे, अभिमानी पूर्ण नागवलो. बरोबर महाराज त्या ठिकाणी ब्राह्मण लोक आपल्या स्त्रियांना बोलायला लागले, खरं तर म्हणजे तुम्ही धन्यधनी आहात, कारण तुम्ही मनाभावातून भगवंताची भक्ती केला. म्हणून त्या भगवंताने सुद्धा तुमच्यावर कृपा केली बरं काय. आणि आम्ही असणार एवढं विद्वान असून सुद्धा आम्ही म्हणजे या ठिकाणी नागवल्या गेलो. आम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही, भगवंताचं चिंतन झालेले नाही, कारण अभिमानामुळं हे सगळं काही घडलेले आहे. भाविकालाही भगवंत दर्शन देतो रे यथार्थ. अभाविका दिसे सते कोटी वर्षे शोधिता. म्हणून महाराज आता भगवंताचं वास्तव्य जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे बरं काय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे महाराज, पण म्हणजे ते आपल्याला पाहता येत नाही. म्हणून म्हणजे भगवंत दिसत नाही, कारण दृढ भाव जर असला तर म्हणजे भगवंताची प्राप्ती होते महाराज. आता या ठिकाणी सांगायला लागले, आमच्या मनामध्ये अज्ञान निर्माण झालं आणि या अज्ञानामुळं आम्ही म्हणजे जवळच भगवंताला ओळखलो नाही. पण म्हणजे स्त्रियांनी भगवंताला ओळखलं, त्यांच्या देहाचं सार्थक झालं. गर्भ देखोनिया आमचा दुरावला सोयरा निजाचा. पाठी राखांत काळीचा जो दिनाचा सहकारी. बरोबर महाराज ब्राह्मण बोलायला लागले, तीळ मात्र अभिमान नेरवली भार वाटे देवा. म्हणजे देवापाशी सगळं काही चालतं महाराज, पण अभिमान जर झाला तर म्हणजे त्या अभिमान भगवंतापासून लाभ मिळतो. म्हणून ब्राह्मण बोलायला लागले, देवा आम्हाला अभिमान निर्माण झाला, कशाचा तर आमच्या विद्वतेचा अभिमान झाला, आम्ही फार शहाणे आहोत असं वाटलं. म्हणून म्हणजे जगाचा आत्मा असणारा अनंत ब्रह्मांड चालवणारा देव म्हणजे आमच्यापासून दुरावलेला आहे अशा प्रकारचं वाटू लागलं. द्रवे मंदे ते सलामत त्याची नाटोपे भगवंत. विद्यामध्ये ते मुसमुसीत रमानात त्या कैसा. म्हणून महाराज कवीकडे सांगायला लागले, जे काही धनाच्या मदामध्ये मस्त आहेत त्या लोकांना म्हणजे भगवंताची प्राप्ती होत नाही महाराज. आता ज्याला धनाचा अभिमान झाला
काही लोकांना विद्येचा मद असतो बरं काय. आता आम्ही विद्वान आहोत, आम्हाला सगळं काही कळतं, कारण त्या विद्येचा अभिमान झाल्यामुळं ते सुद्धा भगवंतापासून दुरावलेले आहेत. आणि ह्या ब्राह्मणाचं कार्य तसंच झालं बोलू लागले. एका भावार्था वाचुनी वसन रंग पाणी भोगेंद्र महिमा जाणुनी शेया झाला हरिती. म्हणजे महाराज एका भावा वाचून म्हणाले महाराज, भावाविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये म्हणले. आता भाव असेल, भाव बळे आकळे, एरविना आकळे म्हणाले महाराज. आता एक जर दृढ भाव असेल तरच म्हणजे भगवान परमात्मा आकळतो, भेटतो बरं काय महाराज. आणि भाव जर नसल तर भगवंताची प्राप्ती होत नाही. हे सगळं काही जाणून त्या शिष्याने काय केलं, शेवटी भगवंताचा तळपक झाला, जेणेकरून मला सेवेमुळे भगवंताची प्राप्ती होईल असं कार्य मला त्या शिष्याला वाटू लागलं. श्री कृष्ण परब्रह्मा सावळे त्यासी स्वमुखे आम्ही निंदिले निर्मळा मजला विले निर्गुणा ठेविले गुणदोष. म्हणून महाराज श्रीकृष्ण परमात्मा असणारा पूर्ण परम आहे हे आता कळालं महाराज. पण म्हणजे आम्ही या ठिकाणी मूर्खपणा केला, त्या देवाला ओळखलो नाही आणि त्याला अनेक प्रकारचा दोष लावलो. आता हेच म्हणजे आमची चूक झाली असं ब्राह्मणाला वाटू लागलं. कृपान करिता श्रीरंग व्यर्थ काय कोरडा याग वशन होता भक्त भवभंग भवशोक न तुटेची. म्हणून म्हणजे महाराज या ठिकाणी आता काही जरी केलं तर चुकली या वर्म फेरा पडे मला महाराज. एकदा जरी कार्य चुकलं तर म्हणजे त्या ठिकाणी फेराच पडतो. म्हणून ब्राह्मण आपल्या मनामध्ये म्हणायला लागले, एकदा आमचे कार्य चुकलेले आहे, आता काही जरी केलं तरी भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करणार नाही आणि आम्हाला म्हणजे भगवंताची प्राप्ती होणार नाही. साजे सद्गदित ब्राह्मण नयनी वाहे आश्रू जीवन भरती कैसे कर्म गहन जवळी असून हरी गेलो. महाराज ब्राह्मणाची अशी अवस्था झाली, चिंताक्रांत झालेली आहे आणि सद्गत झाले महाराज. अंतकरण असणार सद्गत झालं, त्या ठिकाणी पूर्ण विकळ झालेले आहे शरीर आणि मनामध्ये बोलायला लागले, आता काय करावं, काय केल्यावर भगवंताची आपल्यावर कृपा होईल. भगवान परमात्मा जवळ असून सुद्धा आपल्याला म्हणजे त्याची प्राप्ती होत नाही, हे दुःख महाराज अतिशय ब्राह्मणाला वाटू लागलं. एक मनती उठा उठी चला घेऊ हरीची भेटी घालू हरी चरणी दृढ मिठी प्रेम पोटी न समाये. आता महाराज एवढा त्या ठिकाणी सर्व ब्राह्मण लोक असताना चिंताक्रांत झाले, विचार करायला लागले महाराज. कोणी बोलायला लागले, बाबा म्हणजे सगळे उठा, आता विचार काय करता, लवकर म्हणजे त्या वृंदावनाकडे जाऊ आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर मस्तक देऊ बरं काय. पण म्हणजे काही लोक म्हणतात, एकदा म्हणजे आपलं कार्य चुकलं म्हणून आता भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय भगवंताकडे जाण्याची बुद्धी प्राप्त होत नाही महाराज. म्हणून म्हणजे या ठिकाणी सांगायला लागले, जर म्हणजे भगवंताची कृपा असेल तरच म्हणजे हा सत्मार्ग असणारा आपल्या मनामध्ये येतो महाराज. आज कवी कसे बोलू लागले, कंसाचे दूत हेडती वडी उपवडी धारा घेती गोवी प्रशोधनी मारती एक हा सांगती समाचार. म्हणून महाराज एवढ्यामध्ये काही लोक बोलायला लागले. आता या वनामध्ये राजा कंसाचे दूत फिरायला लागलेले आहे. आता गाईला हुडकून मारायला लागले, साधू संत सज्जनांना बंद करायला लागले. आता जर म्हणजे घर सोडलं तरी म्हणजे जिवंत राहणार नाही. म्हणून म्हणजे काय झालं तर आता भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही अशा प्रकारचं बोलू लागले. पाय वाटे परम मना या लागी वनान जाती कृष्ण दर्शना एक म्हणती आपी नारायणा तुझ्या चरणा अंतरलो. त्या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे. आता कंसाचे दूध मारत आहेत म्हणल्यावर मनामध्ये भीती निर्माण झाली आणि या भीतीमुळे मनामध्ये विचार करायला लागले, हे देवा आता तू म्हणजे आमच्यावर या ठिकाणी कृपा करत नाही, जोपर्यंत मला भगवंता तुझी कृपा होत नाही तोपर्यंत मला तुझी प्राप्ती आम्हाला होत नाही बरं काय. आणि सर्व विचार केलेले आहे. आता जर मला वनामध्ये जायला जावं तर कंसाचे दूध मारले जाते
आणि म्हणजे म्हणून या ठिकाणी आता इथंच राहावं तर भगवंताचं दर्शन होत नाही, म्हणून देवाचं चिंतन करू लागले. एक उठवणे उभे टाकती म्हणती चला पाहो श्रीपती, एक म्हणती दैत्य हिंदती वाटे किती भय फार. म्हणून म्हणजे महाराज एकदा भगवंताची कृपा झाल्यामुळे काय झालं, मनामध्ये द्वैधावस्था निर्माण व्हायला लागली. काही लोक म्हणायला लागले बाबा चला उद्या म्हणे लवकर जाऊ भगवंताचं दर्शन घेऊ, आणि काही लोक म्हणायला लागले आता आपण जर दर्शन घ्यायला गेल्या तर राजा कंसाचे दूत आहेत, त्या ठिकाणी म्हणजे फुकट मारल्या जाल, म्हणून म्हणजे भीती वाटायला लागली. अशा प्रकारचा दुविधा विचार अंतःकरणामध्ये येऊ लागला. आडवे आले माया जाळ दरी अंतरला घननिळ, एक म्हणती धन्य वे लाळ जिने हरी लागी प्राण दिदला. आता महाराज त्या मरण पावलेल्या महिलेच्या गुणाचं वर्णन करायला लागले. काही लोक म्हणायला लागले चला दर्शन घेऊ, काही लोक म्हणायला लागले वाटेत मारल्या जाल, म्हणजे दर्शन घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही. आणि काही ब्राह्मण लोक म्हणतात धन्य धन्य म्हणे ती मरण पावलेली महिला असणारी स्त्री महाराज, ज्या बाईनं भगवंतासाठी देह जावो अथवा राहो आपला प्राणत्याग केला, आपला देह सोडला महाराज, ती म्हणे धन्य धन्य आहे, अशा प्रकारचं बोलू लागले. धन्य धन्य तेची सती चुकविली दिने पुनरावृत्ती, देह ठेवुनी श्रीपती पावया धाविनली. म्हणून महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले धन्य धन्य म्हणे ती जी काही महिला आहे महाराज, ज्या बाईनं भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला प्राण त्याग केला, देह सोडला, तिने म्हणजे आपलं जन्म मरणाचं चुकवलं. बरं काय 184 एवढी आहेत महाराज, पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हे व्याता असणारी तिने तोडून टाकलं, हे बंधन तोडलं महाराज. आणि हे माया जाळ्याचं असणारं जे काही बंधन आहे, महाजाळ आहे, हे जाळ म्हणजे त्या ठिकाणी तोडून त्या जाळातून पार करण्याचं कार्य त्या महिलेने केलं, असं बोलू लागले. धन्य धन्य तेची नारी प्राण देऊनी घेतला पुतनारी, माया नदीचे पैलती तेची निर्धारी पावले. म्हणून म्हणजे महाराज धन्य धन्य आहे बरं काय, कारण ज्या बाईनं आपला प्राण सोडला पण म्हणजे त्या भगवंताला जवळ केलं, किती भाग्य म्हणावं. आता ही जी काही मायारूपी नदी आहे त्या नदीच्या पलीकडल्या काठावर जाण्याचं सामर्थ्य त्या मातेमध्ये होतं, असं ब्राह्मण बोलू लागले. नाही केले तिने अनुष्ठान, नाही केले प्राण श्रवण, नाही आचारली तपदारोध, गैसी नारायण पावली. आता त्या बाईने कुठं म्हणे तपश्चर्या केली नाही, कुठे तीर्थयात्रेला गेले नाही महाराज, ठाईचं वैसरी करायचं तिथं म्हणे आवडी आनंद आळावा म्हणे, फक्त मनामध्ये आवड असावी महाराज, आणि आवडीने व्हावे हरिनाम घेसी म्हणे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि या न्यायाप्रमाणे त्या मातेने मला घरीच बसून भगवंताचं चिंतन केलं आणि आपल्या देहाचा उद्धार करून घेतला. एवढं सामर्थ्य म्हणजे किती त्या मातेचं थोर म्हणावं, असं ब्राह्मण मंडळी बोलू लागले. नाही तरी आम्ही पडलो व्यर्था, स्वमुखी निंदिला वैकुंठनाथ, वेळे दहालो जाणत जाणता, श्री अच्युतने नोनिया. महाराज ब्राह्मणाला पश्चाताप व्हायला लागलेला आहे, पश्चातापी शुद्धता म्हणले. आता पश्चाताप व्हायला लागला, मनामध्ये वाटायला लागलं आम्ही म्हणजे एवढे विद्वान असून सुद्धा आता जगाचा मालक असताना ज्या भगवंताच्या आज्ञेने महाराज सगळं ब्रह्मांड चालावं, ज्याची सत्य सूर्य होत चाले म्हणले, ज्याची सत्य वायू आले, वृक्षाचे पाते हळदी ज्याची सत्ता राहिली अंत कोटेवर आले. आता एवढं सगळं काही असताना आम्ही म्हणजे त्या देवाची निंदा केलो. बरं का, देव म्हणजे आम्हाला कळाला नाही, आम्ही किती मूर्ख म्हणावं, किती म्हणजे आम्ही अभागी म्हणावं, असं ब्राह्मण लोक बोलू लागले. गोपाळ कृष्ण भगवान की जय.